आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातल्या दरे या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आहेत। या दौऱ्यात त्यांनी पर्यटन विकासाच्या बद्दलचा सविस्तर आढावा घेतला। जलपर्यटन केंद्र असलेल्या मुनावळे या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बोटीतून स्वतः पाहणी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी 2 दिवस मुक्कामासाठी आहेत आणि यानंतर त्यांनी आज बैठक घेतली अधिकाऱ्यांसोबत आणि जलपर्यटन असेल तसंच पर्यटनाच्या आराखड्याबाबत माहिती घेतली आणि याच्यानंतर आता ते मुनावळे येथील वॉटर स्पोर्टच्या कामाची पाहणी करण्यासाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा त्यांच्या दरे या गावी येतात तेव्हा या ठिकाणी चाललेल्या पर्यटनाच्या कामांची माहिती घेतात, आढावा घेतात आणि याबाबत काही तक्रारी असतील तरी सुद्धा लोकांचे ते ऐकून घेतात आणि यासाठी कारवाई पुढे करण्यासाठी सांगत असतात। त्यामुळे आपण पाहू शकता सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोटीमध्ये बसलेले आहेत आणि एकूणच या ठिकाणी जो वॉटर स्पोर्ट चालतो याची ते पाहणी करतायत। या ठिकाणी कामं आणखीन जे चालू आहेत या कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात हे सुद्धा ते पाहतात। तसंच त्यांनी आज जी बैठक घेतली या बैठकीमध्ये महाबळेश्वरच्या वाहतुकीचा प्रश्न असेल, पार्किंगचा प्रश्न असेल, तसंच पाचगणी मधल्या पार्किंगचा प्रश्न असेल हे सुद्धा सोडवण्यासाठी प्रयत्न केले। अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी काही सूचना देखील दिल्या। मात्र आता जे आपण पाहतोय ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोयना जलाशयामध्ये बोटीमध्ये बसून या ठिकाणी वॉटर स्पोर्टच्या कामांची पाहणी करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन महाबळेश्वर प्रकल्प जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी या कामांना सुरुवात झालेली आहे आणि ही कामं कशा पद्धतीने सुरू आहेत हे पाहण्याचं काम सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, दरे, सातारा। स्वागत आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील सोयाबीनची खरेदी सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे। महाराष्ट्रातील सोयाबीनची खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू राहील असे निर्देश केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिले आहे। सोयाबीनची खरेदी करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, पण त्याला मुदतवाढ द्यावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शिवराज सिंह चौहान यांना फोन केला होता। त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती केली होती आणि आता या विनंतीला मान देत 31 जानेवारीपर्यंत ही सोयाबीनची खरेदी सुरू राहील असं केंद्र सरकारनं ठरवलंय। आणि आता बातम्यांचा आढावा टॉप 18 मध्ये। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करियर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करियर। राज्यात महिलांसह ज्येष्ठांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। महिलांवरील लैंगिक अत्याचारात मुंबई पहिल्या तर पुणे दुसऱ्या स्थानी। अंधेरीतील झोपू योजनेत मृत व्यक्तींच्या नावे पात्रता। घोटाळ्यानंतर 6 बोगस झोपडपट्टी वासियांची पात्रता रद्द। पुणे महानगरपालिकेच्या लेक लाडकी योजनेसाठी फक्त 41 मुलीच लाभार्थी। आर्थिक वर्षात 25 लाखाची तरतूद, पण फक्त 8,40,000चा खर्च। PMPML मध्ये 18,000 फुकटे पकडले। दररोज 50 प्रवाशांना अटक करून कारवाई। 1 कोटीपेक्षा अधिकची दंड वसुली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीडचे SP आणि CID अधिकाऱ्यांना फोन। तपासाचा घेतला आढावा। कारवाईत एकही आरोपी सुटता कामा नये, फडणवीस यांचे आदेश। धनंजय देशमुख यांच्या आंदोलनाखेर मागे। जरांगे आणि पोलिसांच्या आवाहनानंतर निर्णय। पाण्याच्या टाकीवरून खालती उतरताच देशमुख यांच्या डोळ्यात पाण्याच्या धारा। सकाळी 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य करा, नाहीतर आत्मदहन करणार। मस्साजोगमधील ग्रामस्थांचा इशारा। कराडवर 302चा गुन्हा दाखल का नाही? जरांगे यांचा सवाल। मुख्यमंत्री आरोपीला वाचवत असल्याबद्दल शंका।
धनंजय मुंडे यांच्या खंडणीखोरांना सरकार सांभाळतंय का? मनोज जरांगे यांचा सरकारला सवाल. वाल्मिक कराडनं फोनवरून धमकी दिल्याचा आरोप. सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पुरवणी जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या कोठडीत वाढ. 18 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना जीवे मारण्याची धमकी. जरांगे समर्थकांनी धमकी दिल्याचा हाके यांचा आरोप. सोयाबीन खरेदीला किमान 15 दिवसांची मुदतवाढ द्या. मुख्यमंत्री फडणवीस यांचा केंद्रीय कृषी मंत्र्यांना फोन. प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्याला सुरुवात. लाखो भाविकांचा कुंभमेळ्यात सहभाग. मकर संक्रांतीच्या दिवशी भल्या पहाटे शाही स्नान सोहळा. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काश्मीरातील सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन. श्रीनगर ते लडाख मार्ग आता वर्षभर खुला राहणार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातम्यांचा वेगवान आढावा. पण त्यापूर्वी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. धनंजय देशमुख यांनी SIT आणि CIDच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. धनंजय देशमुख यांनी SIT आणि CIDच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत समाधानकारक माहिती मिळालेली नाही असं माध्यमांशी बोलताना देशमुख यांनी म्हटलंय. उद्या बसवराज तेली सगळी माहिती देतील असंही देशमुख यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर उद्याचं मस्साजोगचं आंदोलन 1 दिवसासाठी स्थगित करण्यात आलंय. काही मुद्दे लिखित स्वरूपात दिल्याचंही देशमुख यांनी सांगितलं. आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा